हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मला डीमार्टला जायचं होतं. म्हटलं सकाळी आधी पटकन नाश्ता करून घ्यावं. आणि आज संडे असल्यामुळे काय डीमार्टला भरपूर गर्दी राहते. त्यामुळे मग जेवणाचं वगैरे म्हणजे स्वयंपाकाचं वगैरे नाही केलं, नाश्ताचंच केलं, पोहे आणि नाश्ता करून मग चहा घेऊन मग डीमार्टला गेलो. कारण तसं ते पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं जेवढं होईल तेवढं लवकर आम्ही जाऊन यायचं होतं आम्हाला. तर पोहे केले आणि झाल्याच्या नंतर खाऊन घेतले आणि चहा केला, चहा पण घेतला. रेडी झालो होतो आम्ही आणि रेडी झाल्याच्या नंतर डीमार्टला गेलो. तर आता सध्याकडे पाऊस म्हणजे खूप चालू आहे सगळीकडे. आजच्या दिवशी थोडंसं उघडल्यासारखं झालं होतं, तरी पण बारीक थेंब असे चालूच होते. तर निघालोत आम्ही आणि मग डीमार्टला आल्याच्या नंतर म्हणजे तिथे दुपारच होती, पण भरपूर गर्दी होती. संडेच्या दिवशी खूप गर्दी राहते डीमार्टला. काही घ्यायचं म्हणलं तरी बराचसा वेळ लागतो. ते 2-3 तास सहजच गेले डीमार्टला तिथे. कारण गर्दी खूप होती. सामान घेतलं, मुलांचंही काही सामान घ्यायचं होतं, स्कूलचं जे काही त्यांना लागणार होतं ते. आणि मला किराणाही घ्यायचा होता, तर तोही घेतला. तर हे सगळं किसान केचप मुलांना वगैरे आवडते, तर थोडंफार घेते. मसाल्याच्या पुढे बरेचसंच काही सामान होतं असं घ्यायचं, ते घेतलं. आणि बरेच म्हणजे आता काय म्हणतात त्याला, दिवाळीचं आता सध्या ऑफर वगैरे चालू आहेत आणि बरेच सामान आलेलं आहे, बास्केट वगैरे हे अशी. तर मला म्हणजे ह्याची काही गरज नव्हती, त्यामुळे मी काही नाही घेतले. पण अशी बरीचशी सामान आहेत डीमार्टला घेण्यासारखी. चांगल्या क्वालिटीमध्ये असतात, ते छानही असतात. प्राईस पण म्हणजे इथे बास्केट छान आहे, 169 रुपीजला. तर याच्यात बऱ्यापैकी सामान बसतं, चांगलं मोठं बास्केट आहे. परत हे खूप छान छान आहेत, क्वालिटी पण चांगली आहे. त्या डब्यावरती सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे छान किमती आहेत आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. टिफिन बॉक्स आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तर मी स्टीलचेच वापरते सहसा मुलांना. तर स्टीलमध्ये खूप, आणि हे स्टेनलेस स्टीलची जी कढई आहे इतकी जास्त हेवी आहे, प्राईस पण भरपूर आहे, पण खूप जास्त जड आहे. एका हाताने उचलायला अवघड जाईल इतकी जड आहे. तर खूप म्हणजे दिसायला खूप सुंदर आहेत, छान, पण भरपूर जड आहेत. त्याला रोजच्या वापरात एवढं जड सामान वापरणं थोडंसं कठीणच जाते. पण स्टीलचं वापरलेलं कधीही चांगलं. त्या बॅग्स आहेत, परत खूप छान छान बॅग्स आहेत तिथं आणि क्वालिटी पण खूप छान आहे. तर याच्यापेक्षा इथे छान मिळतं सामान. आणि आम्हाला डीमार्ट म्हणजे खूप जवळ आहे, एक 10 मिनटात आम्ही पोहोचतो तिथे. तर त्यामुळे आमचं सगळं सामान सहसा तिथूनच घेते मी, डीमार्टहूनच. किराणा काही क्रॉकरी वगैरे काही लागली असेल, तर मुलांचं शाळेचं काही सामान, तर ते तिथूनच घेत असते मी. कारण जवळ आहे, पायी जायला 10 मिनिट लागतील फार फार तर, आणि गाडीने गेलो तर 5 मिनिटात पोहोचतो, इतकं जवळ आहे ते. त्याच्यामुळे आम्हाला तेच सगळ्यात जास्त सोपं वाटतं. तर काही काचेचे सामान आहेत, तर मला असे काचेचे काही छोटे जार घ्यायचे होते, पण ते काय मला दिसले नाही यावेळेस, म्हणून ते नाही घेतलं. पण बाकी बऱ्यापैकी मी सामान घेतलं आहे, म्हणजे किराणा वगैरे घेतला आहे. तर शेगडी पण पाहिली होती तिथे, शेगडी घ्यायचीच होती मला. तर म्हटलं आता ऑनलाईन पाहावं, तिथे काही किंमत मला व्यवस्थित नाही वाटली आणि म्हटलं ऑनलाईन पाहावं, सध्या ऑफर चालू आहेत तर ऑनलाईन पाहणार आहे मी. आणि हे समया छोट्या छोट्या, ही किती क्यूट आणि किती छान छोटीशी समई आहे. तर खूप छान देवाचे सामानही तिथे छान आहेत. आणि हे साखर आणि चहापत्तीसाठीचे 229 रुपयाला आहेत हे दोन. तर माझ्याकडे ऑलरेडी आहेत, तर मी पाहिलं आणि म्हणजे माझ्या नंदेसाठी घ्यायचे होते मला, तर ते पाहिले तर ते पण छान वाटलं. आणि कप्स इथे मला रोजच्या वापरासाठी छोटे छोटे कप घ्यायचे होते, जेणेकरून म्हणजे कमी चहा बसेल असं, कारण मला दिवसातून 3-4 वेळा चहा होतो माझा, कारण मला चहा खूप आवडतो. हे काचेचे कप आहेत, ते पण खूप सुंदर आहेत, पण साईज मोठी वाटली त्यामुळे मी काय नाही घेतलं. नेक्स्ट टाईम म्हणजे कधी मला छोटे कप जर भेटले तर मी नक्कीच घेणार आहे ते. तर हे ट्रे आहेत, प्लेट्स आहेत, बाउल्स आहेत, वेगवेगळे खूप सुंदर आहेत, छान वाटले. डीमार्टला म्हणजे खरेदी करायला छान अफोर्डेबल आहे, चांगले सामानही छान भेटतं तिथे. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक्झॅक्टली म्हणजे डीमार्टच्या समोरच नर्सरी आहे, आणि म्हणजे सगळ्यांचं तिकडे अट्रॅक्ट होते सगळेच जण तिथे, कारण इतके सुंदर सुंदर झाडं आणि इतकं छान हिरवगार आहे. आणि मग सामान वगैरे घेतलं, घरी आलोत. घरी आल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश झाले, चेंज वगैरे केलं, आणि मग हे सगळा पसारा जाग्यावरच होता, कारण सकाळचे नाश्त्याचे चहाचे भांडे मी काही धुतलेले नव्हते, मग ते सगळं तसाच गोंधळ होता. म्हटलं चहा घ्यावा, चहा घेऊन थोडंसं रेस्ट करून मग बाकीचं आवरावं. तर चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत म्हटलं थोडंसं चहा घेऊनच मग बाकीचं काम आवरावं, कारण पूर्ण किचन ओट्यावर पूर्ण गोंधळ झालेला होता. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे काय मी सामान घेतले, किराणा सामान, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की मी काय काय घेतले, काय काय खरेदी केली. तर
आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी जे काही तुम्हाला दाखवले ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. सो झाला आहे चहा. आता मी चहा घेते आणि थोडी रेस्ट करून मग बाकीचं काम आवडते. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.